आवाज 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 म्यूट आहे तुमचा. ओके, ऐकू येते ताई? हॅलो. हो हो, येतोय येतोय. हा, येतोय. येते ना. हाऊस ऑफ प्रेयर दुबई ह्या मीटिंग मध्ये खरंच देवबापानं मला माझी निवड केली, त्याबद्दल देवबापाचं खूप मनापासून मी आभार मानते. आणि पुन्हा एकदा मला देवबापाची स्तुती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी देवबापाची माझी देवबापाने निवड केली, त्याबद्दल खरंच मी सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते. आज खरंच मी म्हणजे तयारी वगैरे काही केलेली नव्हती आणि मनात असं आलं की अरे आपण लहानपणापासून ही गीतं म्हणतोय तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण म्हणू शकतोय गीत. देवबापाची स्तुती आराधना करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी लागत नाही असं मला वाटतंय. तर खरंच एक म्हणजे त्यावेळी मला एक वचन पण आलं की मत्तयाचा 18वा अध्याय 19व वचनामध्ये की प्रभूचे राज्य लहान बालकासारखे आहे. आणि त्यावेळी मला असं वाटलं की अरे आपण लहानपणापासून जे गीत म्हणतोय ते आपण म्हणू शकतोय. तर आज मी एक गीत सगळ्यांसमोर एक हे करणार आहे की आम्ही छोटी बाळे. तर मला वाटते आता आपण जे देवबाप्पा समोर आहोत ते कुणीच देवबाप्पा म्हणजे मोठे कुणीच नाही, आपण सगळे लहान बाळच आहोत. तर आज एक जे गीत आहे ते आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देवबाप्पा. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. छोटे माझे मन ठाण रवण्याचे, छोटे माझे मन स्थान रवण्याचे, पवित्र आत्म्याचे देवाजीच्या, पवित्र आत्म्याचे देवाजीच्या. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा. छोटे छोटे हात भक्तीने जोडून, छोटे छोटे हात भक्तीने जोडून, करीतो प्रार्थना देवाजीची, करीतो प्रार्थना देवाजीची. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. छोटे छोटे डोळे घेतले मिटून, छोटे छोटे डोळे घेतले मिटून, पहाता ती ध्यान देवाजीचे, पहाता ती ध्यान देवाजीचे. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. देवबाप आपला मेंढपाळ आहे आणि खरंच तो आपल्याला कुणालाही कधीही लांब टाकत नाही किंवा काही. आपण जरी कुठल्याही कारणास्तव कुठल्या मार्गाने वाईट जरी मार्गावर गेलो तरी आपला मेंढपाळ हा परमेश्वर आहे आणि आपल्याला त्या मार्गामध्ये जास्त काळ तो राहू देत नाही. तर आपल्याला त्या मार्गातून परत तो आपल्या जवळ घेत असतोय. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा.
नाही आभाळ माझ्या जीवाची, नाही आभाळ माझ्या जीवाची, का करू काळजी मी उद्याची, का करू काळजी मी उद्याची. नित्य वचनी स्वर्ग रोहण्याचा, नित्य वचनी स्वर्ग रोहण्याचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. कोण म्हणतो मी आहे भिकारी, खरी दौलत स्वर्गात माझी. कोण म्हणतो मी आहे भिकारी, खरी दौलत स्वर्गात माझी. धनी तोच माझ्या जीवाचा, धनी तोच माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. देतो चारा पहा पाखरांना, भारी पोशाख देतो फुलांना. देतो चारा पहा पाखरांना, भारी पोशाख देतो फुलांना. थाट होता त्या शल्मुनाचा, थाट होता त्या शल्मुनाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. या विश्वात मी एक प्रवासी, नाही संबंध माझा कुणाशी. या विश्वात मी एक प्रवासी, नाही संबंध माझा कुणाशी. धनी तोच माझ्या जीवाचा, धनी तोच माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. मेंढपाळ प्रभू मेंढरांचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा, त्यावरी भाव माझ्या जीवाचा. आपण परमेश्वराचा धन्यवाद करूया आणि तो निरंतर करूया. निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा तुले. निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा तुले. जो कुछ गुजरा धन्य प्रभु, साथ भी छोड़ धन्य प्रभु. जो कुछ गुजरा धन्य प्रभु, साथ भी छोड़े धन्य प्रभु. धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझसा ना कोई महिमा तुले.
ढूंढने आया मुझे धन्य प्रभु, मुझे पहचाना धन्य प्रभु। ढूंढते आया मुझे धन्य प्रभु, मुझे पहचाना धन्य प्रभु। धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। शांति तूने दिया धन्य प्रभु, तू ही सनातन धन्य प्रभु। शांति तूने दिया धन्य प्रभु, तू ही सनातन धन्य प्रभु। धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। तूने मुझे देखा धन्य प्रभु, आंसू मेरे पोंछा धन्य प्रभु। तूने मुझे देखा धन्य प्रभु, आंसू मेरे पोंछा धन्य प्रभु। धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। धर्मी तू ही है धन्य प्रभु, जय मुझे दिया धन्य प्रभु। धर्मी तू ही है धन्य प्रभु, जय मुझे दिया धन्य प्रभु। धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। अनादि है तू धन्य प्रभु, राज करता तू धन्य प्रभु। अनादि है तू धन्य प्रभु, राज करता तू धन्य प्रभु। धन्य धन्य निरंतर धन्यवाद तुझको मिले, तुझ सा ना कोई महिमा तुले। थँक यू. हँड ओव्हर टू यू सिस्टर शीला. प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड. प्रभूला आम्ही धन्यवाद देतो, त्याची स्तुती आराधना करतो. आज या सायंकाळी आणि विशेषतः नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय, याबद्दल आमच्या वतीने सोनावणे परिवारातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो. आपलं सर्वांचं एकत्र येण्याचं कारण म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त, की जो 2000 वर्षापूर्वी आमच्याकरता प्रगट झालेला आहे. आणि म्हणून आजचा जो विषय देखील वैयक्तिकरित्या आपल्याशी जुळला जावा ही अपेक्षा आहे, की प्रभू येशूच माझ्याकरता प्रगटीकरण काय आहे ना, किंवा येशूच माझ्या सोबत, माझ्या कुटुंबासोबत, माझ्या सेवेसोबत, खाजगी असो की वैयक्तिक बाब असो, त्यामध्ये कशा प्रकारचं आहे. विशेषतः पवित्र शास्त्र त्याकरता आम्हाला मदत करतं. आणि आम्ही पाहतो की त्या काळामध्ये यहुदी लोक इस्रायलाच्या सांत्वनाची वाट बघत होते, आणि देवाची योजना अनेक भविष्यवाद्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबाबत भविष्य केलं होतं. त्याच्या जन्माबाबत ना, त्याचं नाव ठेवण्याबाबत, एवढं नव्हे त्याचं दुःख सहन आणि याबाबत. आणि याद्वारे आम्ही पाहतो की यहुदी लोकांना असं वाटलं होतं की हा येशू फक्त आमचाच आहे, जे यहुदी तर आहे
नॉन ज्यूज ज्याला म्हणतात ना, त्यांच्याकरता येशू ख्रिस्त नाही. परंतु पवित्र शास्त्र किंवा येशूचे अनेक संदर्भ ज्यावेळेस आता आम्ही पाहू, त्यावेळेस आम्हाला समजतं की त्याची सर्व मानवाकरता योजना आहे. यहुद्यांसाठी तर आहेच, परंतु त्यासोबत आपण जे यहुदी तर आहोत, आपणासाठी देखील, आणि विशेषतः जे सर्वसामान्य लोक आहेत, जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांच्याकरता, आणि याद्वारे देवाची, आजच्या भाषेत जर सांगायचं झालं की जे गरीब आहेत, ज्यांचा छळ होतो ना, किंवा दलित ना, वेगवेगळ्या जातीच्या दबाव तंत्राखाली त्यांना जगावं लागतं. आणि आपला इतिहास देखील आपण सांगतो की 16व्या शतकामध्ये मिशनरी आले तेव्हा आमची काय स्थिती होती. मिशनरी आहे आणि याद्वारे येशूचं प्रगटीकरण आमच्या वडिलांना मिळालं ना. ना माझी ही 4थी पिढी, माझे पंजोबा प्रभूकडे 1938 साली आलेले आहे ना, आणि त्यानंतर माझे आजोबा, माझे वडील, मी, आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की कशा रीतीने परमेश्वराने येशू ख्रिस्ता करवी त्याचं प्रगटीकरण, त्याचा प्रगटीकरण म्हणजे उद्धार, प्रगटीकरण म्हणजे आमच्याकरता केलेल्या अनेक उपकाराबद्दल आम्ही त्याची स्तुती आणि आराधना करतो. आणि म्हणून या नाताळाच्या सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याची कल्पना आम्हाला येईल की एका गवाणीमध्ये राजांच्या राजाने जन्मावं ना. वास्तविक तो देवाचा पुत्र होता, दैवी होता, सामर्थ्यशाली होता, आणि तो महालामध्ये जन्म घेऊ शकला असता, परंतु नाही, सर्वसामान्य पर्यंत त्याला पोहोचता यावं याकरता त्याने त्या गवाणीमध्ये, आणि त्या काळची गवाणी म्हणजे ज्या ठिकाणी गायी बकऱ्या बांधल्या जातात, त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची स्वच्छता नसते ना, घाण असते ना. आणि अनेक वेळा आम्ही म्हणत असतो की गवाणीमधून चांगलं निघतं ना, गवाणीमधून दूध निघतं, गवाणीमधून तूप निघतं, गवाणीमधून लोणी निघतं ना, वेगवेगळे पदार्थ ना. आणि अशा प्रकारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आकांक्षा की त्याच्या लोकांना या गवाणीमधून आशीर्वाद मिळावे, या गवाणीमधून आरोग्य मिळावं ना. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशूच्या जन्माची जी पहिली बातमी जी आहे ती मेन पाळाला, की जे सर्वसामान्य होते, अशिक्षित होते, आणि रानामध्ये ते आपले कळप रात्रीच्या वेळी राखत होते ना. वास्तविक त्या गावातील लोकांना ना, बेतलेमातील लोकांना या गोष्टीची कल्पना व्हायला पाहिजे होती. त्या ठिकाणी फारो राजा जो, हेरोद राजा जो वाट बघत होता, त्याला याची कल्पना पाहिजे होती, परंतु देवदूत देवदूता करवी हा संपूर्ण नाताळ आम्हाला पाहायला मिळतो ना. पहिले जे आहे की मरियलची जी स्वीकृती आहे ना, की पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती, आणि हे स्वीकारायला देवदूता करवी हा संदेश तिला देण्यामध्ये आलेला आहे. ती देखील एका सर्वसामान्य परिवारामधली होती, राजेशाही घराणे मधली नव्हती ना. आणि आम्ही पाहतो की देवाची ती इच्छा, ती जबाबदारी तिने आपणाकरता घेतलेली आहे, आणि तयार झाले की माझा जे होणार बाळ आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती होणार आहे. दुसरीकडे जर आम्ही बघितलं तर यौसेफाला जेव्हा समजलं तेव्हा तो देखील तिला गुप्त रीतीने सोडण्यासाठी विचारामध्ये होता. आणि म्हणून परमेश्वराचा देवदूत यौसेफाकडे देखील गेलेला आहे. नाताळ्यामध्ये आपण बघतो ते दृश्य, आणि आम्ही पाहतो की योसेफ देखील राजघराण्यातला नव्हता, अतिशय गरीब परिस्थितीमध्ये. आणि आम्ही पाहतो की कशा रीतीने
त्याने मरियेला नावनिशी करता नेलेला आहे गाढवावर, आणि उतार शाळेमध्ये त्याला जागा नव्हती ना. चांगला असता तर त्याने अगोदरच आपली व्यवस्था केली असती. परंतु आम्ही पाहतो की मरिया आणि योसेफ हे देखील सर्वसामान्य लोक की ज्याद्वारे देवाचं प्रगटीकरण सर्वसामान्याकडून आमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही देखील सर्व परमेश्वरासमोर सर्वसामान्य आहोत. आणि म्हणून मग योसेफाला देखील देवदूताने सांगितलं की तिला तू सोडू नको, तिचा तू आदर कर, सन्मान कर. आणि म्हणून मग आम्ही पाहतो की तो तिच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ झाला. आणि त्या गवानी मधलं त्याने केलेलं तेच म्हणजे पहिले बाळणपण ना. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की बाळाला त्याने गुंडाळून गवानीमध्ये ठेवलं होतं ना. आणि अतिशय उत्तम प्रकारे आम्ही पाहतो की चांगली काळजी त्याने त्या ठिकाणी घेतलेली आहे, कारण याद्वारे संपूर्ण लोकांच्या उद्धाराचा मार्ग मोकळा करायचा होता. त्यानंतर पूर्व दिशेला तारा, आणि ताऱ्याच्या मागोमाग हे 3 मागी लोक भविष्यवादी त्या ठिकाणी येत होते ना. आणि या प्रकारे आम्ही पाहतो की नाताळामध्ये तारा बरोबर बेथलेहमामध्ये पोहोचलेला आहे ना. ज्या ज्या घरी आम्ही तारा लावल्या आहे त्या घरामध्ये प्रभू येशूचा जन्म व्हावा, त्या घरामध्ये प्रभू येशूचा सहवास व्हावा, त्याचं प्रगटीकरण व्हावं, ही साक्ष इतरांना मिळावं ना. अमरावतीमध्ये आम्ही जिथे राहतो तिथं सर्व पोलीस कॉलनी आहे, आणि वर्षभर वेगवेगळे सण ते साजरा करतात ना. आणि आम्ही पाहतो की नाताळामध्ये ज्यावेळेस आम्ही तारा लावतो, नाताळामध्ये लाइटिंग करतो, आमचं घर चमकलेलं असतं ना. आणि 24ला आम्ही त्यांना प्रार्थनेकरता आमंत्रित करतो, कॅरल करता आमंत्रित करतो. आणि या प्रकारे आमचं जे प्रभू येशूचं प्रगटीकरण आहे हे त्यांना देखील आम्ही देत असतो. आणि म्हणून तारा हे सांगतो की प्रभू येशूची उपस्थिती त्या घरामध्ये आहे, ज्या ठिकाणी तारा लावलेला आहे. आणि जे जे येतात, जे जे पाहतात ना, आज गवानी किती आकर्षक झालेले आहेत ना. चर्चेस मध्ये, घरामध्ये, बाजारामध्ये कितीतरी गवाण्या मिळतात की नाही. आणि आम्ही तो देखावा तयार करतो, लोक आनंदाने पाहायला येतात. आणि या प्रकारे प्रभू येशूच अस्तित्व, प्रभू येशूचा सहवास, प्रभु येशूची सहभागिता आम्हाला त्या घरामध्ये पाहायला मिळते ना. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की तारा आणि मेंढपाळांना सुवार्ता दिल्यानंतर ते म्हणाले की चला, लोकांच्या दुसऱ्या अध्यायामध्ये की प्रभूच्या दूताने ही जी गोष्ट आम्हाला सांगितली ती जाऊन आपण पाहूया. आणि तेवढ्या रात्री ते गवानी पर्यंत आलेले आहेत आणि बघितलं की बालक त्या ठिकाणी आहेत ना. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की प्रभू येशूच्या जन्माने संपूर्ण नगरी प्रकाशित झालेली आहे, संपूर्ण नगरी आशीर्वादित झाले आहे. कारण योहान 2:9 मध्ये म्हटलंय की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशूच्या शिक्षणामध्ये आम्ही पाहतो किंवा योहान 3:16-17 मध्ये आम्ही पाहतो की त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, याकरता देवाची ही योजना आहे. 17 वचनामध्ये म्हटले की देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवलं आहे. आणि हे वचन आमच्यासाठी आहे. योहान शुभवर्तमान हे आध्यात्मिक शुभवर्तमान आहे. ते आमच्या आध्यात्मिकतेमध्ये वाढ करतं. देवाची आमच्या करता जी योजना आहे
ती ते साकार करतं. आणि म्हणून बाकीचे मत्तय, मार्क, लूक, शुभवर्तमान प्रभू येशूच्या जन्माची गोष्ट सांगतात, परंतु योहान शुभवर्तमानामध्ये तो जीवनाची भाकर आहे, तो जीवनाचं पाणी आहे, तो मार्ग, सत्य, जीवन आहे, तो खराच जगाचा प्रकाश आहे. आणि जे त्याला अनुसरतात ते अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. तो उत्तम मेंढपाळ आहे. मार्ग, तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि सर्वात महत्वाचं की मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. आणि या प्रकारे प्रभू येशू सोबत जोडण्याचं कार्य शुभवर्तमानकारांनी केलेलं आहे ना. आणि म्हणून जगाचं तारण करण्याकरता, जगाचा उद्धार करण्याकरता, त्यांच्या सर्व गोष्टी दूर करण्याकरता देवाचा पुत्र 2000 सालापूर्वी या जगामध्ये अवतरला. आणि म्हणून ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे ना, ज्यावेळेस तो येशूकडे पाहतो ना, येशू ज्यावेळेस इच्छा प्रकट करतो की माझा बाप्तिस्मा व्हावा, आणि तो म्हणतो की नाही, तुझा माझी तेवढी लायकी नाही. आणि ज्या ज्यावेळी येशूकडे त्याने पाहिलं त्यावेळी त्याचे शब्द की पहा, पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, जगाचे पाप हरण करणारा. आणि अशा प्रकारे गलती करायच्या पत्रामध्ये संत पाऊल लिहित असताना 4थ्या अध्यायामध्ये ना, काळाची पूर्ण होण्याकरता ना, 5वं वचन जे आहे, यात उद्देश आहे की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावं. त्या काळचा काळ गुलामगिरीचा काळ होता ना, आणि प्रत्येक गोष्टी करता वेगवेगळ्या प्रकारचे नियमावली होती. लेवीच्या पुस्तकामध्ये त्या सर्व गोष्टींचं पापार्पण, शांतार्पण, दानार्पण, होमार्पण आम्ही बघतो की वेगवेगळ्या प्रकारे मानवी जीवनामधल्या ज्या कमतरता आहे त्या या अर्पणाद्वारे आध्यात्मिकतेमध्ये परिवर्तित करत होते. आणि अशा वेळी आम्ही पाहतो की संत पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे की सर्व नियम तोडावे ना, जे जे जाणून बुजून न करता जे आम्ही पाप केले त्याच्या करता होमार्पण, पापार्पण आवश्यक होतं. आणि एवढंच नव्हे तर जे सरकारी कायदे होते की टॅक्स भरला जावा ना. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जायचं होतं, आणि आपल्या शिष्यांकडे त्या सांगितलं की जाऊन तो आमचा आपला जो टॅक्स आहे, टोल नाका आहे, तो भरून टाक. कारण मनुष्याच्या पुत्राला या धर्तीवर डोके टेकायला जागा नव्हती आहे. आणि अशा प्रकारे नियमशास्त्राने हे संपूर्ण जग बंदिस्त होत. एवढंच नव्हे तर आम्ही पाहतो की प्रभू येशूच्या काळामध्ये रोमन साम्राज्य, रोमन दबाव तंत्र होतं, आणि जे यहुदी तर आहेत त्यांचा छळ केला जात असत. शाऊलाचं उदाहरण आहे की नाही, जे यहुदी तर आहे अशा लोकांचा राजकीय पत्र प्राप्त करण्याकरता त्या दमस्कच्या वाटेवर तो चालला होता. प्रेषितांच्या कृत्याच्या 9व्या अध्यायामध्ये, 22व्या अध्यायामध्ये आणि 26व्या अध्यायामध्ये शाऊलाचा पाऊल आम्हाला पाहायला मिळतो. आणि ज्या नासोरी येशूचा छळ करतो तो येशू त्याच्याशी वार्तालाप करतो. आणि आम्ही पाहतो की जो छळ करणारा आहे तो छळ सहन करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ता करता जे प्रगटीकरण पाऊलाला मिळालेलं आहे त्याच्या सेवेमधून आम्हाला दिसत की त्याच्या मिशनरी फेऱ्या ना, 1 नाही 2 नाही 3 मिशनरी फेऱ्याद्वारे इपिस आहे, फिलिप आहे, गलतीकरस आहे, तेसलनिका आहे, या सर्व भागामध्ये साधारण 50 ते 70 80 पर्यंत पावलाने मिशन कार्य करून शुभवर्तमान प्रसार केलेला आहे. 16व्या शतकामध्ये मिशनरी
आमच्याकडे आलेले आहेत ना. आणि त्याने आपल्या बरोबर त्यांनी हॉस्टेल आणले, शाळा उघडल्या, दवाखाने उघडले, आणि आम्ही पाहतो की आमचा भारताचा कायापालट झालेला आहे ना. कायापालट झालेला आहे. कारण का? प्रभू येशूचं प्रगटीकरण, त्याची आज्ञा की तुम्ही दिगंतापर्यंत जा आणि प्रभू येशूचं शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सांगा. आणि म्हणून आपण अतिशय आशीर्वादित आहोत की पवित्र शास्त्राप्रमाणे आपली वाटचाल चालू आहे. गलती 4:2 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी असं सांगितलं आहे की परमेश्वराने ठरवलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकांच्या व कारभारांच्या स्वाधीन राहायचं असतं ना. म्हणजे परमेश्वराचा जो समय जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत जे भविष्य प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल केलं ते पूर्ण झालेलं नाही. आणि आम्ही पाहतो की काळाची पूर्णता झालेली. सध्या आपण कृपेच्या काळामध्ये आहोत ना, आणि आम्ही त्याच्या दुसऱ्या आगमनाकरता तयारी करत आहोत. या संदेशाचा हेतू काय आहे? फक्त ख्रिस्त जन्म, नाताळ, डेकोरेशन, तारा, खाऊ नाही. यासोबत त्याच्या द्वितीय आगमनाचा जो नाताळ आहे तो आम्हाला साजरा करायचा. ज्यावेळेस तो आमचा त्याच्या सिंहासनाजवळ बसून त्याच्या समोर आम्हाला उभं करील, आणि या प्रकारे त्याच्या बरोबरची आमची सहभागिता जी आहे ती सहभागिता त्याची तयारी करण्याकरता तो आलेला आहे ना. आणि ही देवाची माझ्याकरता योजना आहे. देवाची तुमच्या प्रत्येकाकरता योजना आहे की या नाताळाद्वारे प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाची देखील आम्ही तयारी करावी. आणि म्हणून हे जे पात्र आहे, स्टार ना, मला देखील स्टार होता येईल. इतर स्टार काय करतो? तारा इतरांना मार्गदर्शन करतो, इतरांना प्रकाश देतो ना. मेंढपाळ ही संकल्पना काय आहे की आई वडील आमचे मेंढपाळ आहे, आमचे शिक्षक मेंढपाळ आहे, आमचे पालक, मिशनरी, सेवक, सेविका, पाळक मेंढपाळ आहेत, आणि ते आपला कळप राखीत आहे ना. आई वडिलांचं कर्तव्य, त्यांची जबाबदारी, शिक्षकांची जबाबदारी, आणि या प्रकारे आमच्या होणारे जे संस्कार आहेत ते मेंढपाळाच्या माध्यमातून येत आहेत ना. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की हे सर्व व्यक्तिमत्व आम्हाला घ्यायचं आहे. किंवा जे गॅब्रिएल आहे, करुबीम आहे, सराफीम आहे, देवदूत काय करतात? परमेश्वराचा संदेश पोहोचवतात. देवदूत काय करतात? परमेश्वराचं स्तुती गीत करतात ना. आज खूपच छान प्रेज वर्शिप झाले, उत्तम गाणे आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. तर खूपच छान. आणि अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंतची त्यांनी त्यांचा समावेश केला आहे की कशा प्रकारे येशू आमचा मेंढपाळ आहे, कशा प्रकारे तो आमची काळजी घेतो ना. आणि या सोबतच जे स्तोत्र 16 आम्ही वाचलं ना, त्या 16व्या स्तोत्रामध्ये स्तोत्र ज्यावेळेस आम्ही वाचतो, दाविदाची अपेक्षा असते की त्याच्यामध्ये आमचा सहभाग व्हावा. आणि म्हणून या स्तोत्रामध्ये मी, मला, माझे हे सर्व नाम आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी वाचतो तेव्हा ते माझे स्तोत्र होतं. एखादी महिला वाचते तेव्हा ते स्तोत्र महिलेचं होतं ना. आणि म्हणून या प्रकारे आम्ही पाहतो की स्तोत्रा करवे परमेश्वराचा आशीर्वाद जो शास्त्रामध्ये आहे तो माझ्या जीवनामध्ये आहोत. केविन्सन नावाचा एक सुवार्थिक ना देवाचं काम करत होता, आणि त्याच्या 37व्या वर्षी त्याला समजलं की माझ्याकडे फार कमी वेळ आहे. कॅन्सरच्या रोगाने तो प्रेरित झालेला होता, आणि डॉक्टरने सांगितलं की तुझ्याकडे फार कमी वेळ आहे, आणि मग आता या कमी वेळामध्ये मी काय करायचं? आणि त्याने सर्व स्तोत्र वाचून काढले.
सर्व स्तोत्र काय केलेलं आहे, वाचून काढलेलं, एकदा दोनदा तीनदा माहिती नाही. आणि आपल्या पुस्तकामध्ये त्याने लिहिलं की या स्तोत्राने माझी मरणाची तयारी केलेली आहे. मला माहित आहे की मला कॅन्सर झालेला आहे. मला माहिती आहे की माझ्याकडे फार कमी दिवस जगण्याकरता आहे. परंतु हे स्तोत्र माझी तयारी करतात. मी घाबरत नाही. अरे मरणा तुझी नांगी कोठे ना. आणि अशा प्रकारे स्तोत्र आम्हाला प्रभावित करतात, स्तोत्र आम्हाला उत्तेजित करतात ना. आणि अशा प्रकारे स्तोत्र आमच्या जीवनाचा भाग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं की परमेश्वर माझ्या वतनाचा वाटा आहे, परमेश्वर माझ्या प्यालाचा वाटा आहे ना. ना आमच्या बाजारामध्ये आम्ही जातो ना, रात्री ते त्यांना लवकर घरी जायचं असतं. आणि म्हणून ते आपल्या सर्व जो भाजीपाला आहे, वांगे आहे, बटाटे आहे, त्यांचे वाटे करतात. भेंडी आहेत ना, कॉलीफ्लावर, आणि हे वाटे तुम्ही घ्या. आणि आम्ही ते ना 10 रुपयाला गोबी मिळतो, 10 रुपयाला इतक्या अर्धा किलो भेंडी आम्हाला त्या वाट्याद्वारे मिळते ना. आणि अशा प्रकारे पाहतो की त्या वाट्यांमध्ये वांगे आहे, त्याच्यामध्ये आहे. तसं परमेश्वर म्हणतो की परमेश्वर माझ्या वतनाचा वाटा आहे, माझ्या प्यालाचा वाटा आहे ना. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की तोच माझा प्रभू आहे, तोच अल्फा आणि ओमेगा आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की यहुदी तर लोकांना परमेश्वराचं प्रगटीकरण झालेलं आहे. आजही प्रभूचे जे वचन आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल ना. कष्टी कोण, तुम्ही आणि मी, दुःखी कष्टी ना. ज्या ज्या वेळी आम्ही पाहतो की मानवी जीवनामध्ये समस्या आहे, अडचणी आहे, आजार आहे, वयोवृद्धपणा आहे, परंतु परमेश्वर जो आहे तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस यहुद्यांनी आक्षेप घेतला की हा पापी लोकांच्या घरी जातो, हा इकडे जातो तिकडे जातो, त्यावेळेस प्रभू येशूने सांगितलं आहे की निरोग्याला वैद्याची गरज नसते, तर जे जे आजारी आहे, रोगी आहे, त्यांना वैद्याची गरज आहे. आणि येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास आणि त्यांना तारावयास या जगामध्ये आलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हेतू वारंवार सांगितलेला. प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार त्याच्या लोकांना त्याने जोडलेला आहे. विशेषतः महिलांकरता आम्ही पाहतो की त्या काळामध्ये महिला उघडपणे बाहेर पडू शकत नव्हत्या. परंतु आम्ही पाहतो की 12 वर्ष रक्तस्राव असलेली स्त्री मोठ्या आवेशाने काय केले, बाहेर पडली. आणि काय तिच्या मनामध्ये होतं की त्याच्या वस्त्राला जरी मी शिवले तरी मी बरे होईल. पहा, म्हणजे महिलांकरता प्रभू येशू ख्रिस्ताची योजना किती शिवून ती बरी झाली. आणि येशूने विचारलं कोण मला शिवलं. शिष्य म्हणाले अरे कितीतरी लोक तुझ्या अवतीभोवती आहे. आणि त्याने हळूच बघितलं, अतिशय नम्रतेने तिने बघितलं की मी तुझ्या गोंड्याला शिवलेले आहे, मी तुझ्यापासून आरोग्य प्राप्त करून घेतला. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की रस्त्याला जात असताना त्याने बघितलं की अरे एक विधवा रडत चाललेली आहे, तिचा तरुण मुलगा मरण पावलेला आहे. येशू ख्रिस्ताने त्या विधवेच्या तिरडीला स्पर्श केला. आणि आम्ही पाहतो की एका विधवेची परमेश्वराने काळजी घेतली आहे ना. येशू ख्रिस्ताद्वारे त्याची कृपा दया आम्हाला लाभू दे. त्या येशू ख्रिस्ता करवी त्याची योजना आम्हाला कळावी ही त्याची अपेक्षा आहे. आणि हे येशूचं प्रगटीकरण आहे ना.
भारतीय जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आम्ही प्रभूकडे आलेलो आहोत. प्रभूमध्ये आम्हाला त्याचं तारण लाभलेलं आहे. आणि म्हणून योहान कृष्णवर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं की हे तारणाचं प्रगटीकरण आहे. कोणाचाही नाश होऊ नये. ना धर्म भावना ना वेगवेगळ्या प्रकारचा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो गुडगा प्रभू येशूच्या नावामध्ये टेकला जाईल, ज्या जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असं कबूल केलं जाईल, त्यावेळेस तारणाचं हे प्रगटीकरण त्याला लाभतं. आणि सर्व वाईट सवयी, वाईट अपेक्षा, वाईट प्रथा परंपरा त्या सर्व सोडून आम्ही प्रभूचा मार्ग शिकवतो. मागे नाताळामध्ये आम्हाला काय सांगतात, टाटानगर झारखंड राज्यामध्ये त्या ठिकाणी जातात. आणि ज्या माझ्या मित्राबरोबर आम्ही बायबल कॉलेज शिकलो त्याची जीडीएन ना ही मिनिस्ट्री आहे की वेगवेगळ्या लोकांना जाऊन ते पवित्र शास्त्राचं वाटप करतात ना. आणि जमशेदपूर पासून तर 40 किलोमीटर जवळजवळ 4 मंडळ्या त्यांनी स्थापलेल्या आहेत. आणि आम्हाला 27 तारखेच्या रविवारी, 29 तारखेच्या रविवारी सेयाल केरा म्हणून एक छोटस खेड आहे, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की 3 वर्षापासून तर 70 वर्षाचे विश्वासी त्या ठिकाणी आहे. 3 वर्षापासून तर 70, बघा. आणि गेल्या 4 वर्षापासून ते प्रभूकडे आलेले आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की एक शास्त्र वाटून ते परमेश्वराकडे आलेलं आहे. आणि सनातन नावाचा जो एक व्यक्ती होता, जो आता आज त्या ठिकाणी मिशनरी म्हणून त्या ठिकाणी काम करतो, त्याच्याकरता हे 3 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अतिशय दुःखाचे काही ना काही या दिवसामध्ये ते घडायचे ना. आणि यापूर्वी त्याचे वडील वारले होते 1 वर्षी, 1 वर्षापूर्वी त्याची आई वारली होती, त्याच्या 2ऱ्या वर्षापूर्वी त्याचा भाऊ वारला होता. आणि गेली 5 वर्ष त्याच्या जीवनाचा कंटाळा आला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला असं वाटलं की आता लवकरच ऑक्टोबर लागत आहे, माझा देखील काही ना काही आता वाईट घडत आहे. आणि त्याने आत्महत्या करण्याकरता त्याने प्रयत्न करण्याचा योजना आखली. आणि तिथून तिकडे रेल्वेकडे जात असताना एका मिशनऱ्याशी त्याचं गाठ पडलेले की ज्याच्या हातात तो लोकांना काहीतरी देत होता. आणि याने बघितलं की अरे, कोणतरी काहीतरी वाटत आहे, चला मला काहीतरी मिळेल. आणि बघितलं तर त्याच्याकडं एक नवीन करार जीडीएन्स ना, हे नवीन करार त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि तो म्हणाला की मला याच्यातला काही उपयोग नाही ना, मला काय करायचं आहे आणि कशा रीतीने मी माझं जे मनात ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मी ते करणार ना. आणि मग जाता जाता त्याला असं वाटलं की अरे, माझ्या हातात आहे तर काहीतरी मी काय करावं, ते उघडून पाहावं ना. आणि म्हणून त्याने उघडलं. आणि मग त्या ठिकाणी योहान 3:17 त्याला त्या ठिकाणी लाभलेला आहे की तो लोकांना प्रभू ख्रिस्ताची जी योजना जी आहे ती योजना त्या ठिकाणी त्याला मिळालेली आहे की देवाने पुत्राला न्याय निवाडा करण्यासाठी नाही तर जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवलेलं आहे. आणि त्याला वाटलं अरे बाप, ही व्यक्ती काय सांगत आहे की येशू ख्रिस्ताला माझ्याकरता पाठवलं यासाठी की माझा नाश होऊ नये, माझं तारण व्हावं, माझं उद्धार व्हावा. आणि मग तो अजून वाचू लागला. आणि मग त्याने ठरवलं की ज्या व्यक्तीने मला दिलं मी त्याची
भेट घेईल आणि मला हे तू समजावून सांग, आणि त्यानंतर मी माझा मरणाचा जो योजना आहे ती नंतर करेन. आणि मग तो त्या ज्या व्यक्तीने शुभवर्तमान जीडीएनचे बायबल वाटत होतं त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की मी असा असा आहे. आपली साक्ष त्याने सांगितले की 5 वर्षापासून ऑक्टोबर ते डिसेंबर माझ्या घरामध्ये कोणीतरी मृत्युमुखी पडत आहे आणि मला वाटतं की या वर्षी माझा नंबर आहे. आणि देवाच्या सेवकांनी सांगितलं की नाही, परमेश्वर कोणाचंही वाईट चिंतित नाही. आणि आम्ही पाहतो की त्याच्या बरोबर राहून तो प्रार्थना करू लागला. कारण ऑक्टोबर गेला, प्रार्थना करू लागला, शास्त्र वाचू लागला की अरे माझ्या मनातली भीती गेलेली आहे. नोव्हेंबर गेला, त्याला काही झालं नाही. देवाची स्तुती तर करू लागला की देवाने मला ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला आणि डिसेंबर मध्ये त्याला धाकधूक. आणि डिसेंबरच्याच या वेळेत ते रांची या ठिकाणी सर्व मिशनऱ्यांसोबत त्यालाही त्याने त्या ठिकाणी नेला. आणि त्या ठिकाणी देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबाबत आणि गलतीकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 2रं वचन, 5वं वचन की प्रभू येशू ख्रिस्ताची योजना जोपर्यंत आमच्यामध्ये होत नाही, प्रभू येशूचं प्रकटीकरण आमच्या करता होत नाही. आणि मग आम्ही पाहतो की तो वापस आलेला आहे, तो वाचलेला आहे. त्याच्या पत्नीने त्याचा प्रभू येशूचा स्वीकार केला, त्याच्या सासू सासऱ्यांनी. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की आज 70-80 लोक त्या सीआर केला या ठिकाणी एकत्र येतात. शिकलेले नाही, अतिशय अडाणी आहेत ना, आणि आपला कामधंदा ते करतात, वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत, स्त्रिया आहेत ना. आणि त्यांच्याकरता माझा मित्र काम करतो. लेकरांना बोर्डिंग मध्ये त्यांना शिक्षणाकरता वेगवेगळ्या प्रकारे पुढे येण्याकरता तो त्यांची तयारी करून घेतो ना. आणि या प्रकारे अशा 4 मंडळ्या त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जोपर्यंत प्रभू येशूच प्रकटीकरण आम्हाला होत नाही, आणि म्हणून नाताळाचा हा खरा आनंद प्रभू येशूच परराष्ट्रीयांना प्रगटीकरण. मला सांगू द्या की नाताळाच्या जमजमाटीमध्ये, नाताळाच्या कपड्यांमध्ये, डेकोरेशन मध्ये, नाताळाच्या खाण्यापिण्यामध्ये, नाताळाच्या मौज मस्तीमध्ये आम्ही राहतो, योजना बनवतो. आपकी क्रिसमस आहे, हम पार्टी करेंगे ना. परंतु देवाची योजना आहे की जे विधर्मी आहेत, लाखोच्या संख्येने चर्चला येतात या नाताळाच्या दिवसामध्ये, त्यांना देवाचं हे प्रकटीकरण सांगण्याची संधी आहे. आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत किंवा जे पाळक वर्ग आहे, एक आत्मा परमेश्वराकडे आम्हाला या ठिकाणी आणायचं आहे ना. ही योजना, ते मिशन देवबाप 2025 मध्ये आपल्याला देऊ इच्छितो, मला देऊ इच्छितो. आणि म्हणून आज या सायंकाळी विचार करत असताना नाताळाचा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं हे प्रकटीकरण तात्पुरतं नाही, हे अनंत कालचं आहे ना. सार्वक येशू ख्रिस्त काल आज युगानुग हा सारखा आहे ना. आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे मरणानंतरचही अविनाशी जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे. कितीतरी ना, फक्त जन्म घेऊन तो थांबलेला नाही, तर आपल्या पुनरुत्थानाद्वारे अनंत काळचे वाटेकरी आम्ही त्या ठिकाणी झालेलो आहोत. आणि या प्रकारे तारणामधून त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंतची आमची जी वाटचाल आहे ती फार महत्वाची आहे ना. देवाने यावर्षी आम्हाला नाताळ पाळण्याची संधी दिलेली आहे. अनेक आमचे प्रियजन आहे ते पाहू शकले नाही ना, प्रियजन आहे, दुःखी कष्टी ना, त्यांची आठवण आम्हाला पीडा देते, दुःख देते, यातना देते. परंतु देवाने 2025 मध्ये
त्याच्या प्रगटीकरणाद्वारे आम्हाला वेगळं केलेलं आहे. देवाने त्याच्या प्रगटीकरणामुळे आम्हाला शुद्ध केलंय, पवित्र केलेलं आहे. आणि हे देवाचं वचन आम्हाला इतरांना द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की त्याच्या जन्मापासून त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंतची आमची वाटचाल फलदायी होण्याची अपेक्षा आहे. देवबापाने हाऊस ऑफ प्रेयर दुबईच्या माध्यमातून हे सायंकाळ त्याने आम्हाला दिलेले आहे की हे प्रगटीकरण आम्हाला समजलं का? हे प्रगटीकरण आमच्या डोनट मध्ये आहे का, केक मध्ये आहे काय, फराळामध्ये आहे काय, चर्चच्या विविध कार्यक्रमामध्ये आहे का, की या पलीकडे आमचं प्रगटीकरण इतरांना ज्यांना प्रभूचा नाव अजून माहित नाही त्यांच्या करता चालता बोलता तुम्हाला आणि मला 5वं शुभवर्तमान होता येईल. चालता बोलता याकरता ट्रेनिंगची गरज नाही, याकरता कपडे पांढरे जगा घालून नाही. आम्हाला या 2025 मध्ये देवाने माझं जे प्रगटीकरण केलं, माझा उद्धार केला आहे, मला आरोग्य दिलेलं आहे, मला प्रार्थना केलेला आहे ना. शेअर केल्याची मंडळी त्यांच्या बकऱ्यांकरता ते प्रार्थना करून घेतात. त्या बकरीला बोकडच व्हावा, की तो आम्हाला विकता यावा, त्याच्याद्वारे आमचं घर चालावं. त्या ठिकाणी अनेक कोंबड्या, गावठी कोंबड्यांचा व्यवसाय आहे. आणि ते अंडे कोंबडी अंड्यावर कोंबडी बसवतात आणि प्रार्थना करतात पाळकाला की 12 अंड्यावर बाळासाहेब तुम्ही प्रार्थना की 12 पिल्ल निघावं, एकही अंड नासू नये. आणि आम्हाला खूप हसू आलं. अरे बाप ना, छोटे शिकलेले नाही, काही नाही, परंतु देवाचं प्रगटीकरण, येशू आमची प्रार्थना ऐकतो, येशू आमचा सांभाळ करतो आणि ते प्रार्थनेच्या द्वारे आपलं जीवन जगतात. अतिशय साधे भोळे लोक. या सेवेबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. हेतू हा की येशूच यहुदीतर लोकांना जे प्रगटीकरण आहे ते मला समजावं ना, आणि तारणा करता, अनंत जीवना करता, आणि एवढंच नव्हे तर त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंत जाण्याकरता माझी भागीदारी व्हावी, याकरता प्रभू परमेश्वर आमचं सहाय्य करो. कसल्याही प्रकारची गुलामगिरी नाही. तो त्या पापाच्या गुलामगिरीमधून, व्यसनाधीनच्या गुलामगिरीमधून सोडवण्याकरता तो आलेला आहे ना. आणि सैतानाला हरवण्याकरता, सैतानावर विजय मिळवण्याकरता, सर्व दुःखामध्ये तो आमचा आधार आहे ना. तो आमची प्रार्थना ऐकतो. आणि आज या सायंकाळी तो आम्हाला जे जे अशक्य आहे शक्य करणारा तो परमेश्वर आहे. हाऊस ऑफ दुबई या प्रेयरच्या माध्यमातून आपण एकत्र आहोत. प्रभू परमेश्वर आज या सायंकाळी आपल्याला आशीर्वादित करो. हे नवीन मिशन कार्य की प्रभूचं प्रगटीकरण माझ्याकरता काय आहे, प्रभू आज मी हे जाणून घेत आहे. हे माझ्या सेवेद्वारे, माझ्या कुटुंबाद्वारे हे प्रगटीकरण इतरांपर्यंत नेण्याकरता तो परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. या संधीबद्दल देवाचे आणि विशेषतः आमचे विजू दादा, शिलाताई आणि सर्व आपले पालक वर्ग, हा ग्रुप आमचा ग्रुप झालेला आहे, आपल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. देव बाप हे प्रगटीकरण आपला सर्वांना देवो. आमेन. थँक्यू.